आपल्या परिसराचा आपला आवाज. आज आहे 4 ऑगस्ट 2024, अर्थात आषाढ अमावस्या किंवा दर्श अमावस्या. त्यामुळे दीप अमावस्या या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. बालकवींनी वर्णन केल्याप्रमाणे खरोखर श्रावणातील हे निसर्ग सौंदर्य अनुभवणे हा एक विलक्षण अनुभवच आहे. सगळीकडे दाटलेली हिरवळ, ऊन पावसाचा चाललेला खेळ आणि इंद्रधनुष्याचे आकाशातील तोरण हे जितके बघावे तितके कमीच, असा हा नेत्ररम्य असा श्रावण. तर या निमित्ताने या श्रावणाचे वर्णन करणारे गीत अर्थात बालकवींची ही कविता आपण ऐकूयात. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे.
हर्षमायिना हृदयात देवदर्शना निघती ललना हर्षमायिना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत हे गीत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ घाटे चोहीकडे श्रावण येते सरसर शिरवे या श्रावणाचे अनेक कवितांमध्ये गीतांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वर्णन केलेले आहे. श्रावण हा मनाला उल्हास देणारा चैतन्य देणारा असा सण किंवा हिरवा ऋतू असं जरी म्हटलं तरीही काहीही वावगं ठरणार नाही. आशा भोसले यांच्या गाण्याप्रमाणे मनभावन हा श्रावण प्रिय साजण हा श्रावण मनभावन हा श्रावण प्रिय साजण हा श्रावण भिजवी तन भिजवी मन हा श्रावण. तर असा हा ऋतू हिरवा असणारा श्रावण. या निमित्ताने आपण ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजातील गाणे ऋतू हिरवा. मधुगंधी तरल हवा ऋतू हिरवा
अधरावर थरथरत्या अधरावर प्रणयी संकेत नवा ऋतू हिरवा ऋतू बरवा नभी उमटे इंद्रधनु नभी उमटे इंद्रधनु मदनाचे चाप जणू नभी उमटे इंद्रधनु नभी उमटे इंद्रधनु मदनाचे चाप जणू नभी उमटे इंद्रधनु गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुआ हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा आषाढ महिन्याच्या सांगतेबरोबरच श्रावणाची सुरुवात होते. अशाच आषाढ महिन्याचा आजचा म्हणजेच 4 ऑगस्ट 2024 हा शेवटचा दिवस. या दिवशीच आषाढ अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या किंवा दीप अमावस्या देखील साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस संपला की उद्यापासून सुरू होणार तो म्हणजे श्रावण. तर अशा या आषाढ महिन्याला आपण निरोप देऊयात आपल्या पुढच्या एका सुंदर गीतातून. आषाढ घनसुंदरा. आषाढ घन सुंदरा आषाढ घन सुंदरा अंबरा मी प्रणयिनी अधिराधरा आषाढ घन सुंदरा अंबरा मी प्रणयिनी अधिराधरा आषाढ घन सुंदरा बरस झरा झरा मेघ सागरा तृप्त करा मम व्याकुळाधरा बरस झरा झरा मेघ सागरा तृप्त करा मम व्याकुळाधरा मी प्रणयी
आषाढ घन सुंदरा. हरित तृणांचा फुलव पिसारा, अंगांगी येऊ दे शहारा. हरित तृणांचा फुलव पिसारा, अंगांगी येऊ दे शहारा. मी अधीरा धरा आषाढ रे आषाढ. आषाढ घन सुंदरा. आषाढ घन सुंदरा. आषाढ घन सुंदरा. विरघळले झुरले आतुरले, बघून तुला मी कशीच भुलले. विरघळले झुरले आतुरले, बघून तुला मी कशीच भुलले. सावरणारे जरा आषाढ घन सुंदरा. आषाढ घन सुंदरा. अंबरा मी प्रणयिनी अधिराधरा. आषाढ घन सुंदरा. आषाढ घन सुंदरा. आषाढ घन सुंदरा. श्रोते हो, उद्यापासून श्रावणास सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मातील आणि विशेषतः भारतातील सणवार पाहिले तर त्यात असणारे वैविध्य आपल्याला प्रकर्षाने दिसून येते. प्रत्येक महिन्यात त्या महिन्याला, त्या महिन्यातील वातावरणाला अनुरूप असा सण आपण साजरा करतो. त्या त्या महिन्याचे वैशिष्ट्य देखील खास असते. त्या त्या महिन्याची खासियत जाणून खानपान काय असावे, पेहराव कसा असावा, काय करावे, काय करू नये, या सगळ्याच गोष्टी आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेल्या आहेत. इतकेच नाही तर एक महिना संपून दुसरा महिना सुरू होताना देखील एक छोटासा सण हा असतोच, किंवा काहीतरी दिनविशेष तरी नक्की असते. आता दीप अमावस्येचेच पाहना. श्रावण महिन्याची चाहूल देणारा आणि आषाढ महिन्याची सांगता होणारा दिवस म्हणून दीप अमावस्या ओळखली जाते. दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या. आजच्या आधुनिक युगामध्ये या दिवसाला गटारी या नावाने ओळखले जाते. हे केवळ आणि केवळ दुर्दैवच आहे. दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते. सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात बघा दिव्यांच्या पूजेने, अर्थात दीप अमावस्येने होते. किती सुंदर विचार आहे हा. आजच्या अनेकांना या सणाबद्दल फारशी माहिती देखील नाही, कारण हा दिवस बहुतेक लोक मांसाहार करण्यात आणि मद्यपान करण्यात घालवितात आणि गटारी अमावस्या म्हणून साजरा करतात. पण आपण आपल्या आजच्या या कार्यक्रमातून या दीप अमावस्या या सणाबद्दल खूप काही जाणून घेऊयात.
तर त्या निमित्ताने आपण सर्वात प्रथम दीपाविषयी भक्तिगीत ऐकूयात. शंकर महादेवन यांच्या आवाजात दीपपूजनम. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते. दीपज्योति नमोऽस्तु ते. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः. दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः. दीपो हरतु मे पापं सन्ध्यादीप नमोऽस्तु ते. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः. आरोग्यं देहि पुत्राश्च मति स्वच्छामि मे सदा. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. स्वेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्. स्वेरस्तं समारभ्य यावत् सूर्योदयो भवेत्. यस्य तिष्ठे गृहे दीपस्तस्य नास्ति दरिद्रता. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते. दीपज्योति नमोऽस्तु ते. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरु त्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. गबनि दरे गरे 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 गबनि दरे गरे बनि दरे गरे गबनि दरे गबनि दरे
गा प म ग रे गा प नि ध नि गा ग रे ध नि ध. दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याचे लख प्रकाशात स्वागत केले जाते. तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो. या दिव्याला आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. मांगल्य, समृद्धी, तेज, प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये नांदो या भावनेने हे दीपपूजन केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी घरातले सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते. या पाटाभोवती रांगोळी काढली जाते. सर्व दिव्यांना प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते. कणकेचे गोड उकडलेले दिवे बनविले जातात. ओल्या मातीचे देखील दिवे बनविले जातात आणि असे सगळे दिवे पूजेत मांडले जातात. या सर्वांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते आणि त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा श्लोक देखील म्हटला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी शंकर, पार्वती आणि त्यांचा पुत्र असलेल्या कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते. अनेक लोक या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात. तशी जुनी परंपरा आहे. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करतात. या दिवशी पितृपूजा देखील केली जाते. अनेक जण दीप अमावस्येला तर्पण करतात आणि पितरांना पुरणाचा नैवेद्य दाखवितात. अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात, पूजा करतात, दान करतात, त्यांना सर्व प्रकारच्या दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी धारणा आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. दीप अमावस्येला पिंपळ, केळी, लिंबू, तुळस इत्यादी झाडांची रोपटे देखील लावली जातात. खरे तर अध्यात्माचा भाग सोडला आणि वैज्ञानिक दृष्ट्या विचार केला तर बघा ना, श्रावण महिना म्हणजे वर्षासरींचा काळ. कोणतेही बियाणे या काळामध्ये अनुकूल वातावरणामुळे अगदी छान रुजते आणि त्याचे रोपटे तयार होते. ते रोपटे बहरते, हळूहळू त्याचा वृक्ष निर्माण होतो आणि त्यामुळेच असेल कदाचित आपल्या पूर्वजांनी या दीप अमावस्येच्या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू, तुळस अशा वृक्षांचे रोपण करण्यास सांगितलेले आहे. त्या निमित्ताने आपल्या या धरित्रीला आणखी सुंदर बनविण्याकरिता आणि तिच्या पर्यावरणाचे संवर्धन करण्याकरिता आपण काहीतरी पावले उचलतो, ती कृतीत आणतो, झाडे लावतो, त्यांना पाणी घालतो, त्यांची निगा राखतो. सण साजरा करण्यामागच्या श्रद्धा, भावना, अध्यात्म हे जरी मागे ठेवले तरी देखील पर्यावरण संवर्धनाचा हा विचार मात्र प्रत्येकाने नक्कीच करण्यासारखा आहे, स्तुत्य आहे आणि उपक्रमशील आहे. या दिवशी काही ठिकाणी माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्या जातात, कारण माशांच्या प्रजननाचा देखील हाच काळ. मग अशा वेळी माशांना वाढीसाठी योग्य अन्न मिळाले तर त्यांचे आरोग्य चांगले होऊन त्यांचे प्रजनन देखील चांगले होईल आणि त्यायोगे जलीय संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. म्हणजेच पर्यावरण संवर्धनाबरोबरच जलीय संवर्धनाचा विचार देखील या सणामागे जाणवून येतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती या अभंगामध्ये संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या उपदेशाप्रमाणेच आजचा दीप अमावस्येचा सण देखील आपल्याला असेच पर्यावरणाचे संरक्षण आणि जलीय संपत्तीचे संरक्षण करण्याची शिकवण, आणि केवळ शिकवणच नाही तर त्याकरिता उपक्रम आपल्या हातून
राबवली जातील याकडे लक्ष देतो तसे सामर्थ्य या सणामध्ये आहे. अनेक ठिकाणी दीप अमावस्येच्या दिवशी सायंकाळी शुभं करोती ही प्रार्थना म्हटली जाते. या प्रार्थनेचा अर्थ बघितला असता अगदी सहज कळेल. शुभ म्हणजेच चांगले होण्याकरिता, कल्याण होण्याकरिता, निरोगी आरोग्य मिळण्याकरिता आणि शत्रुबुद्धीचा नाश होण्यासाठी हे दिव्या आम्ही तुला नमस्कार करीत आहोत. म्हणजेच थोडक्यात काय तर व्यक्ती निरोगी आयुष्य मिळाले आणि त्याच्यातील मत्सर, लोभ, अहंकार गळून पडले की शत्रुबुद्धीचा देखील नाश होतो आणि त्यायोगे मनशांती व्यक्तीस लाभते. आणि अगदी हे सुद्धा बघाच ना की हा दिवा अगदी छोटासा असतो, पण जेव्हा अंधार होतो तेव्हा हा छोटासा दिवा फार मोठे काम करत असतो. आपल्याला वाट दाखवण्याचे काम करीत असतो. समोर अडथळा असेल तर सावध करतो. कितीही अंधार असला तरी कधी ना कधी प्रकाश येणारच ही आशा दाखवतो. इतकी महत्वाची कामे करूनही आपण या प्रकाशरूपी दिव्याला काहीसे ग्राह्यच धरतो. त्यामुळे या दिव्याचे पूजन करून त्याचे महत्व काही क्षणांकरिता का होईना आपण स्मरण केले तर किती छान. या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत. दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना. शुभं करोती म्हणा मुलांनो, शुभं करोती म्हणा. शुभं करोति म्हणा
आपल्या संस्कृतीत दिवा लावण्याचे अत्यंत महत्त्व आहे. त्यातून तिन्ही सांजेला दिवा लावत असल्याचे आपण लहानपणापासूनच बघत असतो. यामागील शास्त्रीय कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पुराणांनुसार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्याची किरणे पृथ्वीवर संचार करीत असतात. सूर्याच्या उष्णतेमुळे सूक्ष्म जीवजंतू, विषाणू, रोगजंतू मारले जातात. मात्र सूर्यास्तानंतर सूर्यकिरणे पृथ्वीवर नसल्यामुळे वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी यासाठी तिन्ही सांजेला दिवे लावण्याची परंपरा सुरू झाली. तेव्हापासून सुरू असलेली परंपरा आज देखील कायम असून संध्याकाळी घरात देवासमोर, तुळशीसमोर दिवा लावला जातो. तिन्ही सांजेला दिव्यासोबतच धूप देखील लावला जातो. त्यामुळे घरातील विषाणू नष्ट होतात. दिवा, धूप आणि कापूर यामुळे घरात सकारात्मकता येते, वातावरण शुद्ध होते. शुभम करोती कल्याणम हा श्लोक म्हणून झाल्यानंतर लहान मुलांना ओवाळण्याची देखील प्रथा आहे. घरातील इडापिडा टळून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा असा या ओवाळण्यामागचा हेतू असतो. प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकटे दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती आणि ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. त्यामुळेच घरातील लहान मुलांना कणकेचे गोडसर दिवे करून अशा कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते आणि त्यांना यश, आरोग्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य मिळावे अशी मनोकामना व्यक्त केली जाते. तर अशी ही आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या किंवा हिलाच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. आज म्हणजे दिनांक 4 ऑगस्ट रोजी ही दीप अमावस्या आहे. तर आपण सगळे मिळून यावर्षी ही दीप अमावस्या वेगळ्या प्रकारे साजरी करूयात. श्रोते हो, याबरोबरच आपल्या आजच्या दीप अमावस्या विशेष या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. अशीच नवनवीन माहिती, ज्ञान आणि मनोरंजनासाठी ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज.